या गणेश जयंतीला आपण करतोय गणपती बाप्पांना आवडणारे उकडीचे मोदक. नुसते उकडीचे मोदक नाहीत यावेळी आपण करणार आहोत गुलकंदाचे उकडीचे मोदक. मस्त ना, एकदम वेगळी रेसिपी, बाप्पांना आवडणारे, बाप्पांना मस्त असा नैवेद्य दाखवणार आहोत गुलकंदाच्या उकडीच्या मोदकांचा. दिसायला इतके सुंदर तर चवीला त्याच्यापेक्षा सुंदर असे हे गुलकंदाचे उकडीचे मोदक होतात. तर या गणेश जयंतीला नक्की करून बघा तुम्ही. याच्यासाठी आपण 4 वाट्या खवणलेलं खोबरं घेणार आहोत. त्याच्यात 1.5 वाटी मी साखर घातलेली आहे आणि बारीक गॅसवर हलवत राहायचं आहे. तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही 2 वाट्या गच्च भरून घातली तरी चालेल, पण आपण नंतर याच्यात गुलकंद घालणार आहोत त्यामुळं आणि गोड होतं, त्यामुळं 1.5 वाटी इथे साखर मी घातलेली आहे. 6 ते 7 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला परतत राहायचं आहे. साखर पूर्ण विरघळायला पाहिजे. साखर पूर्ण विरघळली की मग आपल्याला याच्यात गुलकंद घालायचा आहे. साधारण आपली सगळी साखर विरघळली आहे, घट्टसर आपलं मिश्रण होत आलेलं आहे. आता यामध्ये आपण 3 ते 4 चमचे, परत तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं गुलकंद घालायचा आहे. 3 ते 4 चमचे गुलकंद आपण इथं घातलेला आहे. गुलकंद गोड असतो म्हणून मी साखरेचं प्रमाण कमी केलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार गुलकंद तुम्ही कमी जास्त करू शकता. इथं ड्रायफ्रूट्स आवडीचे घाला, ऑप्शनल आहेत. पिस्ते आणि मी बदाम घातलेत. आणि इथं 1 चमचा 1 टीस्पून रोज इमल्शन घातलेला आहे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. रोज इमल्शनमुळं रंगसुद्धा सुंदर येतो आणि त्याला चवसुद्धा खूप सुंदर लागते, त्याचा वास पण खूप सुंदर येतो. वेगवेगळं आपल्याला घालायला लागत नाही, इसेन्स आणि रंग इथं एकत्रच असतं इमल्शनला. छान सगळं मिक्स करायचं आहे. आता हे थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे कारण साखर नंतर खूप घट्ट होती, त्यामुळे जे दाखवते त्याप्रमाणे मिश्रण ठेवून द्यायचं आहे. गॅस बंद करून टाकायचा आहे. आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता उकड काढण्यासाठी इथं 1 कप पाणी, पाव कप मी दूध घेतलं आहे, 1 टीस्पून मीठ आणि 2 टीस्पून तेल घालायचं आहे. आणि ह्याला छान उकळी आली की आपल्याला 1.5 कप आपण इथं पिठी घालणार आहोत, तांदळाची पिठी. तांदळाची पिठी छान बारीक मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्या. 1 कप पाणी, पाव कप आपण दूध घातलं आहे, 1 चमचा मीठ, 2 चमचे तेल आणि 1.5 कप मेजरिंग कपनं घेतलेली पिठी आहे. सगळं छान मिक्स करायचं आहे. पाणी चांगलं उकळल्यावर तांदळाची पिठी घालायची आहे. आणि आता सगळं मिक्स करायचं आहे. गॅस बंद करून आपण झाकून 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटांनंतर परातीत सगळं काढून थोडं थोडं पाणी घालून आपण नेहमी आपण उकड काढतो, मळतो तशी सगळी उकड मळून घ्यायची आहे. अशी छान मस्त उकड आपली मळून झालेली आहे. आपलं इथं सारणसुद्धा छान गार झालेलं आहे. आता ह्याचे आपण जेवढे मोदक करणार तसे मी नेहमीच असे छान गोळे करून घेते, म्हणजे सारखं सारखं त्याच्यात हात किंवा चमचा घालायला लागत नाही, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की किती मोदक आपले होणार आहेत. असे सगळे मी गोळे करून घेते. तसेच आपल्या उकडीचे पण गोळे करून घ्यायचे आहेत आणि दाखवते त्या प्रमाणात आपण मोदक करायचे. नेहमी सारखेच आपण इथं मोदक करणार आहोत. छान पारी करून घ्यायची हातानं. साईडनं सगळं असं दाबत जायचं आहे. मध्ये टोपी होती आणि सगळं असं छान करत ती पातळसर सगळी आपण पारी करणार. मध्ये गोळा घालायचा आहे आणि चुन्या पाडायच्या आहेत. तुमच्या ह्यानं 7, 13, 11 किती तुम्हाला येतात त्याप्रमाणे चुन्या घालायच्या आहेत आणि मोदक बंद करायचा आहे. अशा प्रकारे आता आपण सगळे मोदक करून घेणार आहोत. मोदक करायला थोडीशी प्रॅक्टिस लागते चुन्या घालायला. आणि डाव्या हातात आपण हे केलेला आहे तो मोदक घ्यायचा आहे. नाही, डाव्या हातानं बंद करायचा आहे तो, म्हणजे डाव्या हातानं कसं जास्त दाब पडत नाही. दाखवते त्याप्रमाणे करत जावा. आणि अशा प्रकारे आपण सगळे मोदक करून घेणार आहोत. आणि तुम्ही जसं वाफवता एरवी तसं तुम्ही वाफवायचे आहेत. मी इथं इडली पात्रात ठेवते, नेहमी 1 प्लेट सोडून इडली पात्रात ठेवते. अशा प्रकारे सगळे मोदक करून घ्यायचेत. मोदक झाल्यानंतर ते पाण्यात घालायचे आहेत आणि मग उकडायला ठेवायचे आहेत.
25 ते 30 मिनटं मी इथं ते उकडणार आहे. तुम्ही तुमच्या ह्यानुसार उकडून घ्या. आणि अशा प्रकारे आपण सगळे उकडीचे मोदक गुलकंदाचे उकडीचे मोदक करून बाप्पाला दाखवलेले आहेत. आणि किती सुंदर मोदक झालेला आहे बघा. आत कसं छान रंग दिसतोय ना बाहेरनंच. रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा. जमली तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. थँक्यू.